हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर। आजची महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे राज्यात लवकरच 1700+ जागांवर तलाठी भरती होणार आहे अशी न्यूजपेपरमध्ये ॲड आलेली आहे आणि लवकरच जाहिरात येण्याची शक्यता आहे। तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे अशाच नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। तर 2025 ची तलाठी भरती लवकरच येणार आहे आणि त्याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्याला शैक्षणिक पात्रता काय लागते, MSc IT कंपल्सरी आहे का, आणि पेपर कशा पॅटर्नचा असते, पेपर कोण घेणार आहे, ही सगळी माहिती आपण इथे सविस्तर जाणून घेऊ। सगळ्यात आधी आपण तलाठी भरतीचा पेपर पॅटर्न कसा असतो ते बघणार आहोत। या एक्झामसाठी तलाठी भरतीमध्ये 200 गुणांची परीक्षा असते आणि विचारले जाणारे प्रश्न हे 100 असतात, म्हणजे 100 प्रश्न आणि 200 गुण। तर असे एका प्रश्नासाठी 2 गुण इथे दिले जातात। पुढे आहे परीक्षेसाठी लागणारा वेळ, म्हणजे इथे आपल्याला 120 मिनिट पेपर सोडवण्यासाठी टाईम मिळणार आहे। मित्रांनो, 120 मिनिट म्हणजे 2 तासाचा इथे आपल्याला टाईम मिळणार आहे पेपर सोडवण्यासाठी। तर ही होती पेपरविषयीची माहिती। तर पुढे बघणार आहोत विषयानुसार गुणांची विभागणी कशा प्रकारे केली जाते। इथे विषय दिलेले आहे, प्रश्नांची संख्या आणि गुण दिलेले आहे। तर मराठी विषय आहे, मराठीसाठी 25 प्रश्न आणि गुण आपल्याला 50 आहे, म्हणजे एका प्रश्नासाठी इथे 2 आपल्याला गुण मिळणार आहेत। नेक्स्ट आहे इंग्रजी विषय आहे, त्यामध्ये 25 प्रश्न आणि गुण 50च असणार आहेत। पुढे आहे सामान्य ज्ञान, यामध्ये 25 प्रश्न आणि गुण 50 आहे। नेक्स्ट आहे गणित आणि बुद्धिमत्ता, त्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन्ही मिळून 25 प्रश्न आणि 50 गुण इथे मिळणार आहेत। तर एकूण 100 प्रश्न आणि 20 गुणांची ही परीक्षा होणार आहे। तर मराठी आणि इंग्रजी यामध्ये सगळेच टॉपिक येणार आहेत। मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर, म्हणी, वाक्यप्रचार, विरुद्धार्थी समानार्थी प्रश्न, जे काही मराठी आणि इंग्लिशचा सिलेबस असेल ते सगळेच प्रश्न आपल्याला यामध्ये विचारले जाणार आहेत। त्याचप्रमाणे गणित बुद्धिमत्तामध्ये पूर्ण सिलेबसच इथे विचारले जाणार आहे आणि सामान्य ज्ञानमध्ये GK करंट अफेअर्स दोन्ही विचारणार आहे। तर GK करंट अफेअर्स आणि मराठी ग्रामरसाठी आपल्या चॅनलवर बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहे, नसेल बघितले तर तुम्ही नक्की चेक करा, तुम्हाला या व्हिडिओचा बराच फायदा होईल। पुढचा टॉपिक आहे या परीक्षेमध्ये नकारात्मक गुण असतात का, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असते का। तर आतापर्यंत तरी या परीक्षेमध्ये नकारात्मक गुण म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नव्हती आणि आतासुद्धा नाही राहणार आहे, म्हणजे आपण 100 पैकी 100ही प्रश्न इथे सोडू शकतो। कधी आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाही आणि 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन असते, तर असे प्रश्न आपण निगेटिव्ह मार्किंग जर असेल तेव्हा आपण हे सोडून देतो। पण या परीक्षेमध्ये आपल्याला हे प्रश्न मारून यायचं आहे, कारण इथे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, त्यामुळे आपले मार्क्स कटणार नाही, म्हणून आपल्याला 100 पैकी 100ही प्रश्न मारून यायचे आहे। शैक्षणिक पात्रता, आता आपल्याला क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते बघू। कुठल्याही शाखेतील पदवी, म्हणजे BA, BCom आणि BSc, यामध्ये जर कुठल्याही शाखेतील तुम्ही पदवी केली असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। त्याचप्रमाणे वयोमर्यादा, तर वयोमर्यादा इथे 18 वर्ष पूर्ण आणि 38 वर्षापर्यंत चालणार आहे। तर हे ओपनसाठी आहे आणि कास्टवाल्यांसाठी 18 ते 43 वर्ष चालणार आहे, म्हणजे कास्टवाल्यांसाठी शासनाच्या नियमानुसार वयात सूट दिलेली असते। तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा टॉपिक बघू। तर पुढचा टॉपिक असा आहे की MSc IT कंपल्सरी आहे का। तर MSc IT जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा कंपल्सरी नाही आहे। जेव्हा तुमचं सिलेक्शन झालं असेल तलाठी या पदासाठी, सिलेक्शन झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर आपल्याला MSc IT सर्टिफिकेट मागितलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं पार पडणार आहे, परंतु ते आपल्याला अट देतील की 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही MSc IT करून ते सर्टिफिकेट इथे आणून द्या, म्हणजे फॉर्म भरताना आपल्याला अडचण येणार नाही, नंतरसुद्धा आपण MSc IT करू शकतो। तर ही गोष्टसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे। पुढची अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत। तर तलाठी भरती या पदाचा पेपर कोणती कंपनी घेईल, तर TCS आहे, IBPS आहे आणि MPSC आहे। तर यापैकी कुठलीही एक कंपनी हा पेपर कंडक्ट करणार आहे, कारण TCS, IBPS आणि MPSC ह्या खूप महत्त्वपूर्ण कंपन्या आहेत। ज्यांचं शेड्यूल बिझी नसेल अशा कंपनीकडे तलाठी भरतीचा पेपर येणार आहे। तर लवकरात लवकर जाहिरात निघेल, फॉर्म भरूनसुद्धा होईल आणि
पेपरसुद्धा आपला होणार आहे, त्यासाठी अभ्यासाला लागणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, ही होती आजची तलाठी भरतीविषयीची महत्त्वपूर्ण माहिती. एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे. तर मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही कन्फ्युजन असते की सविस्तर माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नसते. तर ही सविस्तर माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे. सगळ्यांना जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.